2026च्या 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेबद्दल एक मोठी बातमी आहे. चला महत्त्वाचे बदल पटकन पाहूया. महाराष्ट्र बोर्डाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अभ्यासाच्या तयारीसाठी हे वेळापत्रक खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आज आपण पाहणार आहोत परीक्षेच्या तारखा, केंद्रांवरचे नवे नियम, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि हो, एक सर्वात मोठा बदल. या तारखा पटकन कॅलेंडरवर नोंदवून घ्या. आत्तापासूनच तयारीला लागणं गरजेचं आहे. अरेच्या, परीक्षा 2 आठवडे लवकर आहेत. पण बोर्डाने असा निर्णय का घेतला असेल? यामागे 2 कारणं आहेत. विद्यार्थ्यांचा ताण कमी करणं आणि पुढच्या अभ्यासासाठी जास्त वेळ देणं. परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी बोर्डाने काही नवीन आणि कडक नियम आणले आहेत. काय आहेत ते? बघा, आता प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही असेल, केंद्रांना सुरक्षित भिंती असतील आणि मूलभूत सुविधांचीही तपासणी होणार आहे. इतकंच नाही, केंद्रांची कडक तपासणी होणार आहे आणि गैरप्रकार केलेल्या केंद्रांची मान्यता रद्द होऊ शकते. आता लक्ष द्या, अर्ज भरण्याच्या नियमात मोठा बदल झाला आहे. शेवटच्या क्षणाची वाट पाहता येणार नाही. ह्या तारखा लक्षात ठेवा. 12वीसाठी 21 जानेवारी आणि 10वीसाठी 30 जानेवारी ही शेवटची तारीख आहे. आणि आता आपण बोलूया सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बदलाविषयी. ही एक मोठी संधी आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता बोर्डाची परीक्षा वर्षातून 2दा देता येणार आहे. कमाल आहे ना? याचा अर्थ आता एकाच परीक्षेचा ताण घेण्याची गरज नाही. आता 2 संधी मिळणार आहेत. म्हणजेच गुण सुधारण्याची संधी मिळेल आणि दोन्हीपैकी सर्वोत्तम गुण अंतिम मानले जातील. चला पटकन सगळं आठवूया. परीक्षा लवकर, नियम कडक, अर्ज भरायच्या तारखा निश्चित आणि 2 संधी. हे सगळे बदल एक चांगली संधी घेऊन आले आहेत. तर मग यशाच्या नियोजनासाठी तयार आहात ना?